नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये महत्वाचे जे 20 महत्वाचे PYQ प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि नक्कीच हे तुम्हाला परीक्षेला आणि अभ्यासाला सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे या व्हिडिओची. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी याचा संपूर्ण कोर्स ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे. पूर्ण 10 युनिटचे PDF नोट्स मिळणार आहेत. 20 अधिक टेस्ट मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी टेस्ट सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती ₹8,000 आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अप्रत्यक्ष निवेदन कोणत्या प्रकारात आढळते? आत्मचरित्र, कादंबरी, नाटक, प्रवास वर्णन. सांगा बघू. अप्रत्यक्ष निवेदन कोणत्या प्रकारात आढळते? तर अप्रत्यक्ष निवेदन हे कोणत्या प्रकारात आढळते? तर ते आढळते कादंबरीच्या प्रकारात. गद्य स्वरूपात लिहिलेली एक लांबलचक काल्पनिक कथा ज्यात अनेक पात्रे, गुंतागुंतीचे कथानक आणि सविस्तर वर्णन असते, जी मानवी जीवनातील अनुभव, भावना आणि सामाजिक जीवनाचे चित्रण करते. ठीक आहे. तर अप्रत्यक्ष निवेदन हे कोणत्या प्रकारात आढळते? ते आढळते कादंबरी या प्रकारात. समोरचा प्रश्न आहे, मराठी समीक्षा परंपरेचा पाया कोणी घातला? लोकहितवादी, विष्णूशास्त्री चिपळूणकर, मर्ढेकर, नेमाडे. तर मराठी समीक्षेचा परंपरेचा पाया कोणी घातलेला आहे? ते घातलेलं आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर स्वानुभवाचे सार्वत्रिकरण कशामुळे घडते? अलंकार, सादरीकरण, छंद, शैली. तर स्वानुभवाचे सार्वत्रिकरण जे आहे ते सादरीकरण यामुळे घडते आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर ग्रामीण साहित्य आणि लोकसाहित्य यातील मुख्य फरक कोणता? भाषा, लेखत्व, विषय, रस. तर ग्रामीण साहित्य आणि लोकसाहित्य जे आहे याचा जो फरक आहे, मुख्य फरक हा लेखकत्व आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर लोकसाहित्य प्रामुख्याने कसे जतन होते? ग्रंथातून, संशोधनातून, मौखिक परंपरेतून, शिक्षणातून. सांगा बघू. तर लोकसाहित्य म्हणजे काय नेमकं? तर लोकांच्या समूहातून पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेने चालत असलेले त्यांच्या श्रद्धा, चालीरीती, कथा, गाणी, म्हणी आणि कला यांचा संग्रह होय. जे औपचारिक शिक्षणाऐवजी तोंडी स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते. ठीक आहे. तर लोकसाहित्य प्रामुख्याने कसे जतन होते? तर ते होते मौखिक परंपरेतून. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर साहित्यिक मूल्य कोणत्या घटकांवर अवलंबून असतात? काळ, समाज, वाचक वरील सर्व. साहित्यिक मूल्य जे आहे ते काळ, समाज, वाचक या सगळ्या घटकांवर ते अवलंबून असतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर समीक्षेचे अंतिम उद्दिष्ट कोणते? दोष दर्शन, स्तुती, अर्थनिर्णय, वाद. तर समीक्षेचे अंतिम उद्दिष्ट कोणते आहेत? ते आहेत अर्थनिर्णय. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर नाटक हे साहित्य आणि अभिनय यांचे संमिश्र रूप असे कोणी म्हटले? तर भरतमुनींनी म्हटले, अरिस्टॉटलनी म्हटले, अभिनव गुप्त यांनी म्हटले की गडकर यांनी म्हटले. नाटक हे साहित्य आणि अभिनय यांचे संमिश्र रूप असे कोणी म्हटलेले आहे? ते म्हटलेले आहे भरतमुनी यांनी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर नाट्यशास्त्र ग्रंथाचा कर्ता कोण आहे? दंडी, भरतमुनी, भामह, आनंदवर्धन. नाट्यशास्त्र ग्रंथाचा कर्ता कोण आहे? ते आहेत भरतमुनी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर काव्याचा आत्मारस आहे ही संकल्पना कोणी मांडली? भरतमुनी, आनंदवर्धन, कुंतक, दंडी. तर काव्याचा आत्मारस आहे ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? ते भरतमुनींनी मांडलेली आहे. ठीक आहे. तर भरत मुनींनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा भारतीय नाट्य, नृत्य आणि संगीतावर एक प्राचीन आणि मूलभूत ग्रंथ आहे, ज्याला 5वा वेद मानलं जातं. यात रस, सिद्धांत, अभिनय, मुद्रा, हावभाव, संगीत आणि नाट्यरचना यांचा सखोल विवेचन आहे. त्यामुळे भारतीय कला परंपरांना एक सुव्यवस्थित पाया मिळालेला आहे. ठीक आहे. तर भरत मुनी भारतीय नाट्यकलेचे जनक मानले जातात आणि ज्यांनी नाट्यकलेला एक शास्त्रीय आणि सुव्यवस्थित स्वरूप दिलेले आहे. हा ग्रंथ भारतीय साहित्य आणि कलाशास्त्राचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ सुद्धा आहे. अलंकार हे काव्याचे शोभादायक तत्व असे कोणी मानले? आनंदवर्धन, कुंतक, भामह, अभिनवगुप्त.
तर अलंकार हे काव्याचे शोभादायक तत्व आहे असे मानलेले आहे भामह यांनी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर साहित्याचा अभ्यास आंतरविद्याशाखीय झाला आहे. याचा अर्थ काय आहे? फक्त साहित्य, साहित्य अधिक समाज अधिक मानसशास्त्र, फक्त इतिहास, फक्त भाषा. तर साहित्याचा अभ्यास आंतरविद्याशाखीय झालेला आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे साहित्य अधिक समाज अधिक मानसशास्त्र. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर समकालीन समीक्षा कोणत्या गोष्टीवर भर देते? परंपरा, शुद्ध सौंदर्य, बहुअर्थता, नियम. तर समकालीन समीक्षा जी आहे ती अ, बहुअर्थता याच्यावर या गोष्टीवर भर देते आहे. ठीक आहे, तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर मराठी साहित्याचा आधुनिक काळ साधारणतः कधीपासून मानला जातो? 1700, 1800, 1840, 1900. तर मराठी साहित्याचा आधुनिक काळ जो आहे तो साधारणतः 1840 पासून मानला. ओके. तर मराठी साहित्याचा आधुनिक काळ जे आहे काळ जो आहे तो साहित्य 1840 पासून मानला जातो. ठीक आहे. त्यानंतर कथा सरी सागर हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? प्राकृत, अपभ्रंश, संस्कृत, मराठी. तर हा जो ग्रंथ आहे हा संस्कृत भाषेत आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहे इथे. जर का तुम्हाला आमच्या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.